बापरे, पुण्यात घडला इतिहासातला सुवर्णक्षण. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मिस्टर क्रिएटर. खरंच ते म्हणतात ना की इतिहास कसा लिहायचा हे फक्त मराठ्यांकडून शिकायचं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा 140 फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हा फक्त पुतळा नाही, हा मराठी अस्मितेचा अभिमान आहे. हा शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचा जाज्वल्य इतिहास आहे. पुण्यामधील मोशी, पिंपरी चिंचवडच्या भूमीत जेव्हा हा विराट पुतळा उभा राहिला तेव्हा लाखोंचा जनसैलाब एकच गर्जना करू लागला, जय भवानी, जय शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. ते क्षण डोळ्यांत पाणी आणणारे होते, कारण हा फक्त पुतळा नसून मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचं प्रतीक आहे. मित्रांनो, संभाजी महाराज हे फक्त एक राजा नव्हते, ते हिंदू धर्मरक्षक होते, स्वराज्याचे खरे शिलेदार होते. त्यांनी आपल्या 31 वर्षांच्या आयुष्यात इतका पराक्रम केला की आजही संपूर्ण जग आश्चर्यचकित होतं. शत्रूंच्या लाखोंच्या सैन्याला फक्त आपल्या धैर्याने आणि बुद्धीने हरवणारा हा खरा वीर होता, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. त्यांचा प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण हा धर्मासाठी, स्वराज्यासाठी, मातृभूमीसाठी होता. छत्रपती संभाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतानाही धर्माचा त्याग केला नाही, म्हणूनच आज ते हिंदूभूषण या पदवीला खरे उतरतात. आज या भव्य पुतळ्यामुळे पुढच्या पिढ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे. जेव्हा जेव्हा आपण या पुतळ्याकडे पाहू तेव्हा आपल्याला आठवण होईल, आपण छत्रपतींचे वंशज आहोत, आपण कधीही हार मानणार नाही. मित्रांनो, हा क्षण आपल्यासाठी फक्त अभिमानाचा नाही तर प्रेरणादायी आहे. गर्वाने बोला, जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, जय भवानी, जय शिवराय. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand knotted in